रानमांजर. रानमांजरे उत्कृष्ट शिकारी आहेत. रानमांजरे बहुतेक रात्री सक्रिय असतात, याचा अर्थ ते दिवसा झोपतात आणि अंधार पडल्यावर शिकार करतात. पक्षी, उंदीर आणि ससे यांसारख्या लहान प्राण्यांना पकडण्यासाठी ते त्यांची दृष्टी आणि ऐकण्याच्या तीव्र इंद्रियांचा वापर करतात. ते जंगलात, गवताळ प्रदेशात आणि कधी कधी पर्वतांमध्येही राहतात. गवताळ जमिनीवर, झुडुपांत, नद्या, ओढे व दलदलीच्या काठच्या वेताच्या जाळ्यात सुद्धा ते राहतात. तसेच खडकात किंवा जुन्या इमारतीत सुद्धा ते राहतात. डोक्यासह याच्या शरीराची लांबी 60 सेंटीमीटर पेक्षा थोडी जास्त असते. शेपूट सुमारे 30 सेंटीमीटर लांब व वजन 5 ते 6 किलोग्रॅम असते. रानमांजराच्या विशिष्ट शरीराच्या रचनेवरून ते चटकन ओळखता येते. त्याचे पाय लांब, शेपूट तुलनेने आखूड आणि डोळे फिक्कट हिरव्या रंगाचे असतात. कान तांबूस, टोकावर काळ्या केसांची रेघ, रंग भुरकट राखी किंवा पिवळसर करडा. शेपटीच्या टोकाकडे काळी वलये, शेपटीचे टोक काळे काळे, पंजे फिक्कट पिवळे व तळवे काळे किंवा काळपट तपकिरी असतात. रानमांजर मांसाहारी गणातील फेलिडी कुलातला प्राणी आहे. याचे शास्त्रीय नाव फेलिस चाऊस आहे. हे उत्तर आफ्रिकेपासून नैऋत्य आशिया, भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश व इंडो चायना पर्यंत आढळते. भारतात हिमालयापासून केप कामोरीन पर्यंत हे सगळीकडे आढळते. भारतात रानमांजराच्या 4 जाती आहेत. हिमालयातील अंगावर लोकरीसारखे दाट केस असलेली रानमांजर, उत्तर भारताच्या सपाट प्रदेशातील आकार लहान, शेपूट आखूड असलेली रानमांजर, वाळवंटातील रंग फिकट पिवळा, अंगावर काळे ठिपके, शेपटीवर काळी वलये असलेली रानमांजर, दक्षिण भारतातील आखूड केस, पाठीचा रंग भुरकट, अंगावर काळे व पांढरे ठिपके असलेली रानमांजर अशा विविध जाती आहेत. छोटे सस्तन प्राणी, पक्षी, कोंबड्या हे याचे भक्ष्य होय. गावाच्या आजूबाजूला राहणारी रानमांजरे कोंबड्यांचा फडशा पाडतात. कधी कधी गावात घुसून ती माणसांच्या देखत कोंबड्या पळवितात. मादीला वर्षातून 2दा पिल्ले होतात. ती लहानपणापासूनच बाळगली तर सहज माणसाडतात. रानमांजरांनी शतकानुशतके मानवांना त्यांच्या सौंदर्याने आणि रहस्यमय स्वभावाने मोहित केले आहे. असा हा रानमांजर प्राणी.